नमस्कार सर्वांना। तर काही थोड्याच वेळापूर्वी DTEच्या वेबसाईटवरती हे जे ॲडमिशन डी फार्मसी एक्सटेन्शन, तर डी फार्मसी रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे हे बघा, फॉर फर्स्ट इयर ऑफ द पोस्ट HSC डिप्लोमा कोर्सेस इन द फार्मसी फॉर ॲकॅडमिक इयर 2026-27. सो DTEच्या वेबसाईटवरती हे मगाशीच सर्क्युलर जे आलेलं आहे, तर त्याप्रमाणे डिप्लोमाची ॲडमिशनची रजिस्ट्रेशन डेट आहे ही एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर अगोदर लास्टची डेट आहे ही आजची होती, 23 होती. सो ती जी डेट आहे सो ती आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे. म्हणजे ही जी डेट आहे ही आता 31पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. अगोदर ही डेट 30 होती, त्याच्यानंतर मग 23 होती आणि आता ही 31पर्यंत रिवाईज लास्ट डेट आहे ही 31 जुलैपर्यंत आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे काही आहे सो त्याच्यासाठी लास्ट 31पर्यंत ही डेट आहे. देन तुम्ही ई स्क्रुटिनी करू शकता किंवा नियर बाय FC सेंटर आहे सो तिथे जाऊन तुम्ही FC करू शकता. देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन जे काही आहे सो ते 31 ही लास्ट डेट आहे त्याची. आता इथे बघा, फॅसिलिटी ऑफ द ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द ॲडमिशन to seats other than the cap seats that shall be continue till the cut off date of the admission. सो हे ॲप्लिकेशन्स जे आहे ते ई स्क्रुटिनी मोड किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोड आहे, त्याद्वारे किंवा नियर बाय FC सेंटरला जाऊन तिथे तुम्ही FC त्याची करू शकता. त्याच्यानंतर जे तुमची मेरिट लिस्ट आहे म्हणजे गुणवत्ता यादी आहे ही 3 तारखेला लागणार आहे, 3 ऑगस्टला. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ द ग्रीवियन्स, म्हणजे समजा तुम्ही अगोदर ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे आणि आता तुमच्याकडे समजा कॅटेगरीचे सर्व डॉक्युमेंट आहे किंवा अदर काही एज नॅशनॅलिटी डोमिसाईल त्याच्यामध्ये जर काही असेल तर ते तुम्ही त्रुटी ज्या काही आहेत तर ते तुम्ही ह्यामध्ये या कालावधीमध्ये सबमिट करू शकता. म्हणजे 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट. आणि फायनल मेरिट लिस्ट जी काही आहे ही 7 ऑगस्टला, 7, 8, 26 तर 7 ऑगस्टला लागणार आहे. सो हे जे DTEचं सर्क्युलर आहे सो त्याप्रमाणे ही इन्फॉर्मेशन आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे, तर डी फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची CET द्यावी लागत नाही. तुमचे जे 12वीचे मार्क्स आहेत म्हणजे तुमचे जे 12वीचे पर्सेंटेज आहेत त्या पर्सेंटेजवरती तुमचं डिप्लोमा इन फार्मसीसाठी ॲडमिशन होतं. ओके. आणि दुसरं म्हणजे की कोणतेही ग्रुप, म्हणजे जरी तुम्ही PCM ग्रुप असाल, PCB ग्रुप असाल, सो दोन्हीही ग्रुप, PCM ग्रुप असेल तरीसुद्धा तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता, PCB ग्रुप असेल तरीसुद्धा तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता. तर अजून जर तुम्हाला काही ह्याच्या रिगार्डिंग डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुमच्या सगळ्या कमेंट्सचं आन्सर आहे ते दिलं जाईल, ते सॉल्व केलं जाईल. सो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे सो त्यांनी ह्या दिलेल्या तारखेच्या अगोदर रजिस्ट्रेशन करू शकता. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं A to Z फार्मा नॉलेज ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.